बघा मस्त कड आलाय पिठीला आता आपल्या छान झाली। नमस्कार, मी दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोकणातली पारंपरिक कुळथाची पिठी करतोय। ते कुळीथ म्हणजे बहुतेक काय लोकांना तर माहित नाही, फक्त कोकणात जनरली त्याची शेती केली जाते आणि नागली म्हणजे आपण नाचणी म्हणतो ना, नाचणी आणि कुळथाचं पीठ विशेषतः आणि तांदळाचं कोकणात घेतलं जातं। तर तिथे त्यामुळे कोकणात जास्त ही प्रसिद्ध आहे कुळथाची पिठी। तर हे कुळीथ म्हणजे धान्य असं चपटं ब्राऊन कलरचं धान्य असतं आणि ते भाजायचं असतं तव्यावर छान खमंग, आणि ते भाजून झालं की आपण जात्यावर ते दळून घेतो। दळून म्हणजे कसं त्याचा भरड काढून घेतो, त्यामुळे त्या कुळथाचे 2 भाग होतात आणि मग नंतर आपण ते ह्याच्यात घेऊन सुपात घेऊन ते आसडायचे असतात। म्हणजे एका बाजूला सालं होतात आणि एका बाजूला त्याची डाळ वेगळी राहते सुपात, आणि मग ती डाळ घेऊन आपण पुन्हा जात्यावर दळून त्याचं पीठ करतात आणि त्या पिठाचं मग कांदा, लसूण, मिरची किंवा लाल तिखट वगैरे घालून आपण त्याचं पिठलं बनवतो, कुळथाची पिठी। आणि गरम गरम भात हे असं कोकणी लोकांचं खाणं आहे आणि आम्हाला ती कोकणातली ही पिठी खूप आवडते। म्हणजे आमच्या घरी असतेच कधी आठवड्यातून 2दा। तर चला तर आपण बनवूया। साहित्य बघा मी काय काय घेतलंय। हा मी एक मीडियम कांदा बारीक चिरून घेतलाय फोडणी करता। नंतर ह्या 4 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या 4 छोट्या मिरच्या आहेत। म्हणजे कधी कधी कोणी मिरचीची पण आम्ही करतो किंवा लाल तिखटाची पण करतो, आणि दोन्ही पण मिक्स करून थोडं थोडं घेऊन तशी पण पिठी केली जाते। ही थोडी हळद आहे पाव चमचा, नंतर हे अर्धा चमचा मालवणी मसाला आहे आमचा, हा हिंग आहे, नंतर हे ओला नारळ मी खोवून घेतलाय किसणीवर, आणि हे 1 चमचा जिरं आहे, हा कढीपत्ता आहे, आणि ही 4 आमसुला म्हणजे कोकम आहे, हे तेल आणि हे मीठ। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। त्याकरता आधी मी काय करते माहितीये का, आधी ह्याचा मी ठेचा करून घेते मिरचीचा, म्हणजे आपल्याला फोडणीला घालायला लागेल ना। पाकळ्या लसूण आहे, नंतर हिरव्या मिरच्या आहेत 4, आणि जिरं या, आणि इथे मी हे 6 चमचे पीठ घेतलंय। आपण गॅस चालू केलाय, याच्यात थोडं तेल घालूया, 2 चमचे एवढं। आता ह्याच्यात आपण थोडं थोडं पाणी घालून हे कुळथाचं पीठ आहे हे मिक्स करून घेऊया। तोपर्यंत आपलं तेल इकडे तापतंय। ह्याच्यात अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत। या गुठळ्या अशा छान मोडून घ्या असं बाजूला हे करून। आता आपण इथे फोडणीला टाकूया, ठेचा आधी टाकूया। मस्त चरचरून फोडणी बसायला पाहिजे आपल्या ठेच्याची, जेणेकरून त्याचा स्वाद त्या तेलात उतरेल। आणि हे अशी परतून ह्याचा कच्चेपणा लसणाचा मिरचीचा आपण घालून घ्यायचं असं परतून। कढीपत्त्याची पानं, हळद, या कुळथाच्या पिठाच्या गुठळ्या अशा चमच्याने मोडल्याने की तुम्ही असं हाताने पण हे मोडून घ्या बघा, मग एकदम एकजीव होतंय।
चिमूटभर काय टाकलं ते? हिंग, चिमूटभर हिंग टाकलं. आता मीठ टाकल्यामुळे थोडा कांदा मऊ झाला. थोडंसं मीठ टाकूया चवीप्रमाणे. आता आपला कांदा, मिरची, लसूण सगळं छान भाजलं गेलं आहे अगदी खमंग. आता थोडं थोडं आपण ही पिठी टाकूया. त्याच्यात हा अर्धा चमचा मसाला. आता आपण ही अशी ढवळत बसूया. बघा मस्त खमंग ह्याचा फोडणीचा पिठीचा छान सुगंध सुटलाय अख्ख्या घरभर. आता आपण ह्याच्यात ही 4 कोकम टाकूया. पिठीला आता कड आलाय. आमसूलला म्हणजे कोकम आपण टाकले त्याच्यात 4. आणि आता याच्यात आपण हे ओलं खोबरं छोटी वाटी भरून घेतलंय तर ते टाकूया आपण. मस्त सुगंध आला ना. घमघमीत वास. वाव. थोडी आपण याच्यात कोथिंबीर टाकूया. दही 6 चमचे मी घेतली होती पिठी, म्हणजे सुकं पीठ कुळथाचं. तर 6 चमच्याची आता बघा 6 माणसांसाठी ही अगदी मस्त भरपूर होईल. आणि ही नुसती उचलून प्यायला पण छान लागते. आणि थंडीत तर एकदम ही मस्तच आहे. थंडीत ह्याचा उपयोग छान होतो कुळथाच्या पिठीचा. बघा आपली पिठी एकदम मस्त तयार आहे. तुम्ही पण अशीच बनवून बघा मैत्रिणींनो, मित्रांनो. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोणी अजूनही चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. आणि पिठलं भात खायला या लवकर लवकर. बघा काय छान कलर आलाय. आता तुम्हाला मी पिठल्या भाताचं एकदम मस्त ताट वाढून दाखवते गरमागरम. बघा आपला कुळथाची पिठी आणि गरमागरम भात तयार आहे. आणि त्याच्यासोबत ही जाड्या मेथीची भाजी पण केली आहे. मस्तपैकी जेवण आहे. एकदम सात्विक आहार. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजूनही कोणी केलं असेल सबस्क्राईब तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपण असेच भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मस्त खा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.